आपण घेऊनच राहायचं आपण बोलून. ए मंग्या कुठे झाला? काय तुम्ही कुठे चालले हो? तुला काय करायचंय? हा मला पण काय नाही करायचं, तुम्हाला पण काय नाही करायचं, जा तुम्ही. जा. ए मी काय म्हणतो ते आपल्या कामाचं सांग. ए मंग्या इकडे इकडे. आता कुठे शूटिंग करायला चाललं असशील ना? मला काम आहेत, शूटिंग नको करायला. हा शूटिंग मी काय म्हणतो तू मोठी मोठी कामं करतोस ना? मग लय काय मोठी. नाही मोबाईल घेऊन तिकडे टावाल काय करीत असतो. ए. काय नाही. ता जाऊन देत तू घबरा रे. मी काय बोलतो तू मोठी मोठी कामं करतोस हा, तर मला सांग तुला किती पैसे मिळतात? पैसा तर तुम्हाला म्हणून सांगतो, माझा शेट काहीच पैसे देत नाही रे मला. अरे 15 रुपये रोजगार ठरला होता माझा, फक्त 10 रुपये देतो. 5 रुपयासाठी मला वन फिरावं लागतो. मी काय म्हणतो आमच्याकडे एक काम आहे करशील? ए तसला काय काम करत नाही मी. ए तसला काय काय काम करूच नको तू. मग? आम्ही काय बोलतो आमच्याकडे ऑर्डर आली आहे ती करायची. ती करायची. तू येशील आमच्या सोबत? किती पैसे भेटतील मला? 20 रुपये देऊ तुला. ते नाही रे, 25. ते नाही रे. ए मी काय बोलतो ऐक 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 ऐक. एक चपटी आणि 25 रुपये देतो. बे येणार रे बाबा, चपटी आणि 25 रुपये बघ. नक्की द्याल? हा नक्की हातावर पैसे घेऊन जायचा का? हातावर लगेच. बरं ऐका, आता जर हा काम आटपतो आणि संध्याकाळी तुम्हाला भेटतो. हा चपटीचं नक्की ना? हा व्यवस्थित या. हा चल आणि या आठवणी. या चल 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 एकटंच एक झालं मिळालं. वेळेवर येऊ दे बा. हा म्हणजे काय नाही. अगं राधा, कसला विचार करतेस? घरी सर्व ठीक आहेत ना? काकांची तब्येत कशी आहे? बरी आहे, पण मलाच बरं वाटत नाही. का ग? डॉक्टरकडे जाऊन येऊया का? अरे तसं नाही, म्हणजे माझी तब्येत बरी आहे, पण जरा विचारत होते. विचार कसला? तुला तर माहिती आहे ना, माझी खूप इच्छा आहे की दयाने भरती व्हावं, पण बघ ना आता तो माझ्याच मागे लागलाय. अगं मग चांगलंच आहे ना, तू कर ना प्रयत्न. नाही रे, पण पण काय आता, कसला विचार करतेस? जबाबदारीचा. जबाबदारीचा म्हणजे? आता बघ, मी भरतीत जायचं म्हणजे अण्णांची काळजी कोण घेणार? आणि दयावर नाही आहे काही सोडून जाऊ शकत. तुला माहिती आहे, एकदा मला यायला उशीर झालेला, म्हणजे बराच उशीर झालेला, तर मी येईपर्यंत हे दोघं असेच बसलेले न जेवता. मी जर इथं नसले ना तर याचं काय? हो थांब दादा, हे बघ, तू इथं असलीस तरी प्रॉब्लेम असणार, तू तिकडे गेलीस तरी प्रॉब्लेम असणार, पण ह्या प्रॉब्लेम्स आणि जबाबदारी फेस कसं करायचं हे आपल्यावरती आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी अण्णांवर सगळं टाकून जाऊ? अगं तू अण्णांची काळजी का करतेस? अगं त्यांच्यासाठी गाव आहे, आम्ही आहोत ना सर्वजण. आपल्या गावातली एक पण पोरगी भरती नाही झाली आहे. तू जर पहिली भरती झालीस ना तर सर्वांसमोर आदर्श ठरशील. पण अण्णांचं कसं होईल, घरचं कसं होईल, एकटीने हे सर्व कसं करणार? राधा, हे सर्व विचार आहेत ना डोक्यातून बाजूला ठेव. विचार कर की आपल्या गावाचा विचार कर, देशाचा विचार कर. पानू हा बोला. अहो खय चालला हो खय? हो काय सांगू तुम्हाला, या बाजार आहे ना आज, भांबेडच्या बाजारात चालला वाय? बाजारला येतो. बर मी काय म्हणतो आहे, हा बोला. माझं एक काम जरा लक्षात घ्या. हा 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 बोला. काय करते माहिती आहे, बाजारात तुम्हाला हतकलचं आणि कोरल्यातलं पाहुणं भेटतील. हो की बाजारात भेटतात की. भेटतात ना? हो, हो. हा मग तेवढं आमच्या जरा राधाचं लक्षात ठेवा. लग्नाचं हो, लग्नाचं होय. हा पोरगा कोण चांगला चांगला पाहुण्यात असला हा 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 तर जरा सांगा. हा हो हो हा, आम्ही विसरू नका. हो 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 हा जाऊ मग. हो 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 जा. हा बरं जाऊन या, बाजारात जाऊन या. होय झालं, आता जातो बाबा. हा जाऊन या जाऊन या. काय दया, बरोबर ना?
मी काय बोललो ना माहिती आहे तरी काय तुला? नाही. अरे काय वय नाही काय हा? तू आहेस कोणत्या देशात? तुला घरी काय भांडी घासायला लावला नाही की काय? गप्पच रे, आधीच डोका तापलाय माझा, अजून तापू नको. काय झाला काय? घरी सगळं ठीक आहे ना? अण्णा बरं आहेत ना? का राधा? तिला काय होतंय? अच्छा, म्हणजे राधाशी भांडण झालाय तरी तुझा? भांडण नाही रे झाला, मग माझी अशी इच्छा आहे की राधानं भरती व्हावं. तसं तिला सांगून पण आलो, पण ती आहे की तयारच होत नाही. हो दे ना तिला. तू एक काम कर, तू इथं विचार करत बसू नको, तिला थोडा वेळ दे. तिला पण विचार करायला हवा ना. होय, तू असा इथं विचार करून ती काय तिकडे निर्णय घेणार आहे काय? चालेल. ठीक आहे, चल मग आपण जाऊया. ठीक आहे. धोकेबाज रे धोकेबाज रे, माझी राधा कशी धोकेबाज रे. राधा अजून राहिली कशी? हा, या कृष्णाची राधा राहिली कुठे? धोकेबाज रे धोकेबाज रे, अजून राहिली कुठे राधा? धोकेबाज रे. राधा कुठे झाली? तुला काय करायचंय? हा, चालली असेल त्याच्याकडे. कोणाकडे? हा, तोच तो, तुला भेटतो कुठे ते? हा, येडायस काय रे? एवढ्या वेळा सांगून कळत नाही? ए धोकेबाज लैला, थांब. लैला? कोण लैला? तूच 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 लैला. हा, स्वार्थी प्रेम केलंस, फसवलंस मला. मी? हा, कधी मग? केलं प्रेम? कधी केलंस? हा, मग करायचं ना. लैला कुठली? येडायस काय रे तू? लैला लैला लैला? कधी प्रेम केलं तुझ्यावर? मूर्ख, मागे मागे यायचं नाही, आता खरंच चप्पल काढून मारेन. पट लैला मजनू. मजनू कुठला? लैला लैला. गेली सोडून. दिल खचक खचक. अण्णा, काय गेलं तू? मैत्रिणीकडे. पाहिजे चायची तलप आली, चाय टाकतीस? होय अण्णा, टाकते ना. बसा तुम्ही. ₹10. बाय. हा चहा झाली? अण्णा, ते साखर संपले. ₹20 आहेत का? नाही. 10 रुपये होते. एक काम कर ना, गुल आहे? गूळ पण नाही अण्णा. बरं राहून दे मग. नाही तलप गेली माझी, म्हणजे पिन पाणी पितो मी. तू ना काय ना.
अरे देवा देवा देवा, काय मंग्या तुझं तोंड काळाय वाटतं रे. दिवसभरात एक बातमी नाही भेटत, काय नाही रे. बोलायला काय नाही. काय तू काय ते तुला जेव्हापासून कॅमेरा म्हणून घेतलाय ना तेव्हापासून बातम्याच नाही भेटत रे मला. तुम्ही माझ्यावर खापर नका फोडू. हो दे, संध्याकाळ झाली ना, कंटाळा येतो. आहे ना हो. शेट. अरे तेवढं माझ्या 15 रुपयाचं बघा. अरे काय 15 रुपये मागे लागला ते सारखा. देतो 15 रुपये. मग काय दिवसभर काम केलं त्याचं काहीच नाही काय. अरे बाबा रागवू नको, तुला 15 रुपये देतो. एक काम कर, आता संध्याकाळची गडबड नको, उद्या सकाळी घरी ये. घरी येऊन ते 2 चेक बनवून ठेवले, ते 2 चेक घेऊन जा. काय म्हणताय 2 चेक? हो हो हो. म्हणजे आपला 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला की काय? अरे काय येड लागलं 0-20 काम करायला. 7.5 रुपयाचे 2 चेक तयार केलेत, तर सकाळी येऊन घेऊन जा. बरं तुमचा चेक. मला जर पैसे नाही दिले ना तुमचा हा मोबाईलच विकून टाकतो. ये मोबाईल एक खाली रे. उद्या सकाळी टायमात ये. घडलाय तुमचा टाइम. आपल्याला उद्या एक ब्रेकिंग न्यूज करायची. ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आणि हे ते. मंग्या बघ, नंतर पस्तावशील मला सोडल्यास म्हणून. ह्याच्यासाठी तुला मी घेऊन जात नव्हतो माहिती आहे. सांगूच नको. अरे सांगू नको काय. हे नाही मी भावकीत गेल मग अरे आपल्या. पण तुला तिथं काही गरज होती काय नाही, सांग अरे ना. पण मला गरज होती म्हणजे हा? हा? तू मला सांग, मी केलंच काय असं? अरे केलंच काय म्हणजे तिथं तुला काय बोलायची गरज होती. या टायमाला माझा पक्काच होणार होता. यंदा बोललो नारळ टाकीन शिमग्यात. अरे तुला काय बोलायची काय गरज होती. मला सांग, फक्त एवढंच बोललो ना हा. की याला 7 जणीने नाही बोललाय, मग काय झालं? अरे मग तेच कशासाठी बोललास तू. अरे बाबा तू मला सांग, मी एवढे वर्ष रखडलोय ना. अरे बघ, उद्या जर राजा लग्न झालं हा. असतं आणि जर वहिनी येऊन मला बोलल्या हा. असत्या की बाबा आमच्या ह्यांचं तुम्हाला माहित होतं भाऊजी, का नाही सांगितलं, मग मी काय बोलायचं होतं? अरे तेव्हा माझं सगळं झालेलं असणार ना. मेला ह्याच्यासाठीच हापापलेला आहे. काय हापापलेलं आहे. मेला हे टी शर्ट दिलं तुला एवढं चांगलं घालायला. अरे तिथेच तर मोठा गोल झाला. हे टी शर्ट दिलंच ना, तीच मोठी चुकी झाली. हे बघ. अरे मी प्रत्येक टायमाला शर्ट घालून जायचो राजा आणि तू हा असा आलास, तिथं हा असा जायचा असतो. नव्हती माझ्याकडं, हे दिलं माझं तुला आणि मग मला घालायला नको. मला घालायला नको. बघ तू भावकीत मीटिंग बसवी तुझ्याबद्दल. ते मला काय माहित नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. असाच मारणार आहेस तू. असाच मारणार लग्नच आहे. होणार नाही, शाप आहे माझा. अरे जा तुझ्या शापाला कोण. अरे कावल्याच्या शापान काय गाय मरते काय. चल जा तिकडे. काय रे, इथे का बसलाय? बाई कुठे गेली होतीस. मला जरा काम होतं. का? बरं तू विचार केलास. कसला? अगं आपलं बोलणं झालं होतं ना भरतीबद्दल. मला खरंच वाटतं तू भरती व्हावंस. आणि प्रॉब्लेम काय आहे, मी आहे ना सर्व सांभाळायला इथे. तुला सोपं वाटतंय का सगळं? झेपणार आहे आपल्याला हे सगळं? अगं सोपं असं काहीच नसतं. फक्त आपण त्या गोष्टीचा जास्त विचार केला ना तर त्या गोष्टीत गुंतत जातो. हे परवडणार नाही आपल्याला. जरा विचार कर, घरची परिस्थिती काय आणि मी भरती हो. ते सर्व सांभाळायला आहे ना मी. तुझ्या शिक्षणाची पण जबाबदारी मीच घेतो आणि तुला ट्रेनिंग पण मीच देईन. घरच्या परिस्थितीला कवटाळून राहण्यापेक्षा आपण काहीतरी उपाय शोधू. उपाय शोधा. हा, सध्या घराचा किराणा संपलाय, त्यात माझ्या पाकिटात होते नव्हते ते पैसे पण संपले. कुठल्या तोंडाने आता अण्णांकडे मागू? अरे आपण दोघं असताना घरची ही परिस्थिती, उद्या मी नसली तर कसा सांभाळणार आहे? आपण बघू ना, काहीतरी उपाय शोधू त्यावर. उपाय शोधा. शोधा तुम्ही उपाय. तुला सांगते, मला खरंच नाही वाटत की या परिस्थितीत मी भरती होऊ शकते. तुझ्या डोक्यात असे काही विचार असतील तर काढून टाक.